आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। जरांगे पाटलांना सांगितलं पाडण्यापेक्षा निवडून कसं यायचं बघा। संभाजीराजेंचं मनोज जरांगेंना तिसऱ्या आघाडीत येण्याचं आवाहन। मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, मनोज जरांगे पाटलांची भूमिका। तर आम्ही आरक्षणासाठी लढतोय, आम्हाला राजकारणात यायचं नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण। जरांगेंचं आंदोलन सुरू म्हणून शेजारी आंदोलन सुरू करणं अयोग्य। वडीगोद्रीतील ओबीसी आंदोलनावर संभाजीराजेंचं वक्तव्य। जरांगेंना काही झाल्यास सरकार जबाबदार, सरकारनं आरक्षणाबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन टाकावा। संभाजीराजे यांचा सरकारला इशारा। तर आरक्षणाला आताच आणि याआधीचं सरकार जबाबदार, संभाजीराजेंचा आरोप। जरांगेंच्या आरक्षणाची मागणी योग्य, पण इतरांचाही विचार करावा। मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाच्या हिताचाही विचार करावा, शरद पवारांचं वक्तव्य। धुळ्यात जयंत पाटलांना मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भरत गोगावले धुळ्यात। जालन्याच्या वडीगोद्रीत पोलिसांचा कडक बंदोबस्त। अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद। वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 5वा दिवस। नांदेडचे काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट। जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाणांची तयारी सुरू। कुणबी नोंदी संदर्भात हैदराबादेतून धाराशिवमध्ये महत्त्वाचे दस्तावेज आणले। तर धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चाचा हैदराबाद गॅझेटला विरोध। मराठा म्हणूनच आरक्षण देण्याची मागणी। राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड राज्यातील विकास कामांसंदर्भात 20 मिनिटं चर्चा। परभणीत सकल मराठा समाजाकडून सलग दुसऱ्या दिवशीही बंदची हाक। मराठा आंदोलकांकडून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात येत आहेत। महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 नोव्हेंबरला मतदान। महाविकास आघाडीचं सरकार आणून पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ। शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवारांची प्रतिक्रिया। नागपुरातील काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी। पटोलेंनी मेहनत घेतली, त्यांना बक्षीस मिळायला हवं। जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकून घेऊ, विकास ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस चेहरा देणार असेल तर समर्थन, असं ठाकरेच म्हणालेत। मात्र समर्थकांनी हिसकावून घेऊ असं वक्तव्य करणं पटोलेंना अडचणीत आणू शकतं। संजय राऊतांचा विकास ठाकरेंना सल्ला। कार्यकर्त्यांची मागणी स्वाभाविक असते, मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीतून निर्णय होणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सिनेटच्या 10 पैकी 10 जागा आपल्याला हव्यात। मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचा आदेश। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरेंचे आदेश। महायुतीतून अजित पवार गटाला दूर करण्याचा कार्यक्रम सुरू, त्यात मिंधेचे काही लोक सहभागी। दादांना अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेतल्या जात आहेत, राऊतांचा टोला। अजितदादांना महायुतीत बाहेर काढणं जाणार, कपोलकल्पित बातम्या। भाजप नेते आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण। अजितदादांबद्दल विरोधक नरेटिव्ह सेट करतात। ठाकरेंनाच महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। संजय राऊतांच्या टीकेनंतर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अजित पवारांना टार्गेट करायची कुणाचीच ताकद नाही, अजितदादा महायुतीतच आहेत आणि युतीमधूनच लढणार, आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। प्रत्येकाला वाटतं की माझं बाळ सुंदर, दुसऱ्याचं नाही। महाविकास आघाडीतील छोटा आणि मोठा भाऊ प्रश्नावर नितीन राऊतांचा संजय राऊतांना टोला। तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन। मला मंत्रिपद मिळत असतानाच एका आमदाराने धमकी दिली होती, त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलंय। संजय शिरसाटांचं नाव न घेता गोगावलेंचा खळबळजनक गौप्यस्फोट। आम्ही नाराज नाही, गोगावलेंच्या मनात काही राहत नाही, त्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं, आता मात्र नाराजी नाही। गोगावलेंच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। तर आमदारकीसाठी जलील यांची राजकीय रॅली, रामगिरी महाराजांची टीका। महायुतीत महाभारत सुरू, मी 6 महिन्यांपासून सांगतोय। महायुतीत अजून काय काय होतंय ते पहा, नाना पटोलेंची महायुतीवर टीका। महायुतीत प्रचंड गोंधळाची स्थिती, लोटालाटी सुरू, बाळासाहेब थोरातांचा महायुतीवर निशाणा। धनगर आरक्षणाचा GR काढला तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू, मुंबईला जाणारे रस्ते थांबवणार, रेल्वेचे रूळ उखडू, अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांचा थेट इशारा। कोल्हापुरात पुणे बेंगलोर महामार्गावर धनगर समाजाचं आंदोलन। धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। नाशिकमध्ये धनगर समाजाचं रास्ता रोको आंदोलन, रास्ता रोकोमुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी। नागपुरात आदिवासी गोंडगोवारी जमातीचं उपोषण, गोंडगोवारी जमातीला एसटी प्रवर्गातून लाभ मिळावा यासाठी उपोषण। 21 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू, संविधान चौकात उपोषण।